नमस्कार मंडळी. तर आज मी पावट्याची भाजी बनवून दाखवते तुम्हाला. तर हे बघा, पावट्याला छानपैकी मोड आलेले आहेत. आता ते सोलायचे. तर पहिल्यांदा काय करायचं, हे पाणी घालायचं थोडंसं आणि भिजत ठेवायचे 10 मिनटं. आणि 10 मिनटानंतर मग ते सोलायला घ्यायचे. मग त्याची सालं, मग त्याच्यानंतर ती पटपट निघतात त्याची सालं. मग आता पहिल्यांदा मी 10 मिनटं तर भिजत ठेवते आणि नंतर मग सोलायला घेते. तर हे बघा, आता 10 मिनटं झालेली आहेत आणि आता छानपैकी आता ते सालं पण आता त्याची पटपट निघतील. हे बघा, सोलून दाखवते तुम्हाला. जास्त वेळ लागत नाही, पटपट सोलून होतं हे बघा, हो की नाही. तर ही आता अशी सगळे आपण आता मी आता सोलून घेते ते पावटे. आणि नंतर मग आता हे काय करते, मी आदल्या दिवशी रात्री सोलते आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी त्याची आता भाजी बनवणार आहे. तर हे पहिल्यांदा मी आता हे सगळे पावटे सोलणार वगैरे आणि पाणी घालून नंतर मग सोलल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं. सोलल्याच्यानंतर काय करायचं, हे पहिल्यांदा 2-3दा पाण्याने व्यवस्थित हे स्वच्छ धुवायचे आणि नंतर मग टोपामध्ये पाणी घालून त्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. नाहीतर मग बाहेर असेच ठेवले तर ते काळपट होतात. म्हणून ते पाण्यात घालून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी उठून नंतर ते पाणी गाळून टाकायचं, दुसरं घ्यायचं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्यानंतर ते आदल्या दिवशीचं जे पाणी होतं ना, ते मी गाळून टाकलेलं आहे. आणि आता मी दुसरं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि 2 बटाटे बारीक चिरून घेतलेत आणि त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं मीठ हे ना मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला शिजून घ्यायची. फक्त एकच शिटी काढायची. आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. मी आता कांदे बारीक चिरलेले आहेत. 4 कांदे बारीक चिरून घेतले, ते मी आता फोडणीला टाकते आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घेते. आता हा कांदा व्यवस्थित भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी एक लसणीचा कांदा बारीक किसून घेतलेला आहे. ते पण मी आता कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेते. लसूण पण व्यवस्थित भाजून घेतलं पाहिजे, कच्चं राहता कामा नये. आता लसूण पण व्यवस्थित परतून घेतलं आहे. आता मी अर्धा चमचा हळद टाकून घेते. हळद पण व्यवस्थित परतून घेते आणि कश्मीरी लाल मसाला घालते 1 चमचा, तो पण व्यवस्थित परतून घेते. आता घरगुती मसाला घालते 2 चमचे, तो पण व्यवस्थित परतून घेते. आता टोमॅटो बारीक चिरलेला आहे. 2 टोमॅटो मी घेतले तिथे. ते टोमॅटो बारीक चिरले ते त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेते. आणि आलं थोडं किसलेलं आहे, ते पण त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेते. आता मी पुन्हा जरा अर्धा चमचा मीठ घालते, कारण हे पावटे शिजता असताना अर्धा चमचा मीठ घातलेलं होतं, मग आता अर्धा चमचा घातलेलं आहे मीठ. आता दुसरं पाणी घालत नाही. आता पावट्यामध्ये जे पाणी आहे ना, शिजलेलं पावटे शिजवलेलं जे पाणी आहे ना, ते त्याच्यामध्ये थोडं घालते आणि हे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजवून घेते. म्हणजे परत दुसरं पाणी घालण्याची गरज नाही. आता हे बघा, पाणी पण आता आटलेलं आहे. आता उरलेले पावटे वगैरे आहेत ते त्याच्यामध्ये घालते आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची. आता हे सगळे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. खूप छान होते. तुम्ही पण अशी भाजी करून बघा. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तर आता ही भाजी बघा झालेली आहे व्यवस्थित पातळ अशी रस्सा भाजी, पावटा रस्सा भाजी. तर ही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.